नमस्कार सगळ्यांना. कशा छान असाल अशी आशा करते. रामकृष्ण हरी. आज करत आहे मी कोथिंबीरीच्या वड्या. त्या वेगळ्या पद्धतीने करणार आहे. त्याच्यासाठी कोथिंबीर 2-3 पाण्याने धुवून घेतली स्वच्छ. आता मी बारीक चिरून घेते. विळीनच बारीक चिरून घ्यायची म्हणजे वडी छान पडते. अशी सुंदर बारीक बारीक कोथिंबीर अशी चिरून घेतली. विळीवरच मला जमते ना, त्यामुळे विळीवरच चिरून घेतली. सुरीवर म्हणल्या एवढं जमत नाही. बोट कसं कापले माझं हे बघा, इथं दाखवते तुम्हाला. बोट का विळीवर अशी बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची म्हणजे वडी चिरत नाही किंवा तुटत नाही. अशी बारीक चिरून घ्यायची. कोथिंबीरीची वडी करण्यासाठी 4 मिरच्या, एवढा लसूण घेतला असतील 10-15 पाकळ्या, थोडंसं तीळ आणि चवीनुसार मीठ. आता मिरची आणि लसूण बारीक करून घेते मिक्सरवर. बसल एवढं ज्वारीचं पीठ. जसं कोथिंबीर असेल तेवढंच पीठ आहे हरभऱ्याच्या डाळीचं. माझ्या तोंडून गेलं ज्वारीचं पीठ. बसल असं पीठ घ्यायचं आणि ही हिरवी मिरची ते बारीक केलेलं घ्यायचं. चवीनुसार मीठ आणि हे तीळ. तर हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं चांगलं. ओलं होतं ना पीठ कोथिंबीरमुळं. लागलं तर थोडं पाणी घ्यायचं. मी चुरली होती थोडी बारीक कोथिंबीर होती ना, त्यावेळेस जरा पाणी असं हातानं चुरलं म्हणजे पाणी सुटल्यासारखं होतं. लागलं तर थोडंसं, आता लागलंच थोडं पाणी घेते. हे हिरव्या मिरची केलेली होती ना बारीक, तेच घ्यायचं ओतून आणि चांगलं मळून घ्यायचं. हे असं पीठ मळून घ्यायचं. आता मी थोड्या वेळाने थापून घेते. या चाळणीला मी तेल लावलेलंच आहे. आता हाताला तेल लावून घेऊन वडी थापून घेते मी. अशी पातळ सगळीकडं थापून घ्यायची. पातळ एकसारखी वडी थापून घ्यायची. आता तीळ असे टाकून घ्यायचे. वडी लावली की नाही म्हणजे असे थंडीत तीळ पण खावेत ना, चांगले असते हाडांसाठी. असे तीळ टाकून घेतले मी. असे थोडेसे चिकटतात आणि असं करून घ्यायचं हलक्या हातानं. पाणी गरम करत ठेवलेलंच होतं मी आधी. तर ही चाळण ठेवून ताट झाकून घेते. वडी आपल्याला वाफवून घ्यायची ना. वडी शिजलेली आहे आणि जास्त जाड गोल करायची असतील ना, ती शिजायला खूप उशीर लागतो. ही 5 ते 10 मिनिटात शिजतेत. आणि अशा करा, अशा पण इतक्या सुंदर आणि कुरकुरीत होतात ना. आता मी तळणार आहे या वड्या. तीळ वरून पेरल्यामुळे इतकी सुंदर दिसते ना. आता थंड होऊन द्यायची थोडी आणि मग ह्याच्या वड्या पाडायच्या आणि तळून घ्यायच्या. अशा पण इतक्या सुंदर होतात ना, खूप छान होतात. कट करून घेते.
किती सुंदर पातळ निघाली बघा वडी. अजिबात चिकटली नाही खाली. अशा सगळ्या वड्या काढून घेते मी. काढून दाखवते हे बघा. हे बघा सुंदर निघाल्या. अशा सुद्धा तुम्ही छान करू शकता. आता ह्या तळून घ्यायच्या वड्या तुम्हाला काढून दाखवते हो का कशा निघतात छान. हे बघा अशा सगळ्या वड्या काढून घेते बघा. अशा सुंदर टेस्टी वड्या मी सगळ्या काढून घेतलेल्या आहेत कोथिंबिरीच्या. आता तळून घेते. तेल टाकून घेते आता कढईत. आता मी गरम झाले तेल, वड्यात तळून घेते. घरात शांत वातावरण आहे. मुलं गेलेत बाहेर, मुली गेलेत शाळेत. व्हिडिओ करताना कोणाच तरी आवाज येतच असेल तुम्हाला ना. लहान मुलं आहेत, सारखं गप्प गप्प बस म्हणायला लागतं. बारीक गॅसवर अशा सगळ्या वड्या मी तळून घेते. नुसत्या परतून सुद्धा खाता येतात तव्यावरती थोडंसं तेल टाकून. तशा सुद्धा खूप छान लागतात. अशा तळून सुद्धा खूप छान लागतात. तुम्हाला जशा आवडेल तशा तुम्ही खाऊ शकता. आता तळून झालेत बघा. अशा लालसर होस्तोपर्यंत तळून झालेत. काढून घेते मी निथळून अशा. कोथिंबीर पण स्वस्त झाली ना. भाज्या महाग झालेत पण कोथिंबीर स्वस्त झाली. त्यामुळे घ्यायच्या खाऊन वड्या कोथिंबीरीच्या. अशा सुंदर टेस्टी कोथिंबीरीच्या वड्या तयार झालेत. कुरकुरीत आणि सुंदर टेस्टी वड्या तयार झालेत. थापून सुद्धा अशा प्लेनमध्ये इतक्या सुंदर आणि टेस्टी कुरकुरीत वड्या तयार होतात.